आपल्या सोबत आहेत उद्धव ठाकरे गटाचे माजी नेते आणि शेतकरी अभ्यासक किशोर तिवारीजी. तिवारी सर, काय सांगणार? शेतकरी आत्महत्यांचा आकडा घेऊन पुन्हा एकदा तुम्ही आलेले. नाही, आकडा मी घेऊन नाही आलो, परिस्थिती घेऊन आली आहे. काय झालं की 2025मध्ये 2009 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आणि हा विक्रमी आकडा आहे. 2001 पासून आम्ही मॉनिटरिंग करतो, परंतु याच्यामुळे काय झालं की यावर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या आणि निवडणुकाही होत होत्या आणि मोठी मोठी आश्वासनं शेतकऱ्यांना देण्यात येत होती. मात्र शेतकऱ्यातील नैराश्य सरकार समजू शकलं नाही असं म्हणावं लागेल. सरकारने नुकसान भरपाई दिली, आज सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, परंतु आत्महत्या होतच आहे. यावर्षी पीक कर्ज वाटप 50% खाली आहे. त्याच्यानंतर यावर्षी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोयाबीनचं पीक पार गेलेलं आहे आणि कापसाचं पीक अर्ध्यावर आलेलं आहे आणि सरकारची मदत तटपुंजी आहे. परंतु या सगळ्या याच्यातून जर 2025मध्ये ही परिस्थिती असेल तर 2026मध्ये, कारण शेतकऱ्यांना आता कापसाचा फटका, पुढच्या वर्षीच्या शेतीचं सगळं, तर याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढतील. मला एकच म्हणायचं आहे सरकारला की तुम्ही कर्जमाफी केली, 2 कर्जमाफ्या आणि आता तिसरी कर्जमाफी येते. कर्जमाफीमुळे पतपुरवठा होत नाही आहे, एक गोष्ट. दुसरं, लागवडीचा खर्च निघत नाही आहे, तर लागवडीचा खर्च कमी करणे, पीक पद्धती बदलणे, पतपुरवठा धोरण पूर्णपणे बदलणे. मात्र कोण बोलेल, कोण ऐकणार आहे तिथे? सरकारनं तर कर्जमाफीची घोषणा केलेली आहे, तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत जाणं गंभीर बाब आहे. काय कारण वाटतं तुम्हाला आणि उपाय काय आहे? नाही, याचा प्रश्न आज आहे की देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कर्जमाफी आणि उद्धव ठाकरे साहेबांनी केलेली कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. कर्जमाफी ही बँकांना पोचण्यासाठी केली जाते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पतपुरवठा होत नाही ना. आता जी कर्जमाफीची घोषणा केली 30 जूनची, त्याचाही शेतकऱ्यांना फायदा होणार नाही असं म्हणायचं तुम्हाला? बिलकुल नाही होणार आणि हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी कबूल केलं आहे. हे सगळ्या सहकारी बँका ज्या आहेत सोसायट्याच्या मार्फत ते पैसे लुटतील आणि राष्ट्रीयकृत बँका तर पहिलेपासूनच आडमुठ धोरण घेऊन आहे. कुठल्या जिल्ह्यात किती आत्महत्या आहे? जर 11 जिल्ह्यात विचार. नाही, यवतमाळ जिल्ह्यात 466 आत्महत्या आहेत, तर बुलढाणा जिल्हा यावर्षी खूप वाढला आहे. 300-350च्या वर आत्महत्या तिथे आहे आणि अमरावती जिल्हा तर पहिलेपासूनच वाढत आहे. यावर्षी वाशिम सुद्धा जास्त आहे. मात्र सोयाबीनचा बेल्ट मध्ये आत्महत्या होतच आहे. किती वर्षातला सर्वाधिक आकडा आहे हा? 2001 पासून आहे. 99 वगैरे मध्ये तर बाबा विदर्भात 300-200 ही आत्महत्या होत नव्हत्या, तेव्हा बीटी आली होती. 2005 पंतप्रधान मनमोहन सिंग इथे आले, त्या वर्षी हजारावर आत्महत्या झाल्या होत्या. आणि यावेळेस तुम्ही म्हणताय किती? 2009 आत्महत्या आहे. 2009 आत्महत्या विदर्भात यावर्षी आहे असं किशोर तिवारी म्हणतायत. 2001 पासूनचा हा आकडा सर्वाधिक मोठा आहे आणि ही चिंतेची बाब आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.